साधारणपणे ही 83-84 पानांची बखर आहे आणि त्याचं हे मोडी लिपीमध्ये आहे. त्याचं देवनागरी लिपीमध्ये आम्ही लिप्यंतर केलेलं आहे आणि त्याला ज्या लागणाऱ्या संदर्भातल्या नोट्स, टिपा आहेत आणि परिशिष्ट आहेत ही आपण त्याला जोडलेली आहेत. साधारणपणे 150 पानांचं ते पुस्तक आहे आणि आपण 23 तारखेला 23 जूनला त्याचं प्रकाशन करतो. छत्रपती शिवाजी महाराज यांची नवीन बखर सापडली आहे। ही बखर फ्रान्समधील एका संग्रहालयात आहे आणि इतिहास अभ्यासक गुरुप्रसाद कानिटकर आणि मनोज दानी या दोघांनी ही बखर उजेडात आणलेली आहे। आता आपल्याबरोबर गुरुप्रसाद कानिटकर आहेत। आपण त्यांच्याकडनं या बखरीविषयी अधिक माहिती घेऊया। सर, पहिलाच प्रश्न आहे की ही बखर तुम्हाला कशी सापडली, कोठे सापडली, कधी सापडली? आता याची 2 उत्तरं आहेत. एक पहिलं उत्तर त्याचं अत्यंत तांत्रिक आहे आणि दुसरं उत्तर त्याचं भावनिक आहे. आधी कुठले देऊ? तुम्ही सांगाल ते आधी देतो. पहिलं उत्तर भावनिक आहे ते देतो. छत्रपती शिवरायांचा आम्हाला आशीर्वाद आहे अशी आमची भावना आहे, म्हणून ती आम्हाला सापडली. कारण पॅरिसच्या स्टेट आर्काईव्हमध्ये ही कागदपत्र 200-250 वर्ष पडून आहेत आणि आपल्याकडं पुष्कळ इतिहास अभ्यासक आहेत. म्हणजे इतिहासाचार्य राजवाड्यांपासून ते गजाननराव मेंदळे, पांडुरंग बलकवडे सर यांच्यापर्यंतचे इतके मोठे अभ्यासक संशोधक आहेत. यांच्यापैकी कुणाच्याही नजरेल ती कधी पडली नाही आणि ती आमच्या पडली, आमच्यासारख्या छोट्या विद्यार्थ्यांच्या नजरेल ती पडली. तर हा महाराजांचा आशीर्वाद आहे. ह्याच्याशिवाय ते शक्य नाही. कारण महाराजांना असं वाटलं असेल की अरे ही मंडळी आपलं काम करायला लायक आहेत. आणि दुसरा तांत्रिक मुद्दा म्हणजे काय, जे अभ्यासक असतात ते अशा प्रकारची साधनं कायमस्वरूपी शोधत असतात आणि ती कायमस्वरूपी शोधण्यासाठी त्यांचे विविध मार्गाने प्रयत्न चालू असतात. तर हे प्रयत्न करताना या पॅरिसच्या म्युझियममध्ये, आता फॉर एक्झाम्पल की ब्रिटिश म्युझियम आहे, त्यांच्याकडं बरंचसा कागदपत्रांचा संग्रह आहे. तर असा वेगवेगळ्या ठिकाणी कुठं आहे का असा आम्ही थोडासा झाडा करत होतो त्याचा. आणि ते करत असताना हे कलेक्शन सापडले. ह्या कलेक्शनमध्ये 3 रुमाल आहेत. आता सोप्या भाषेत सांगायचं तर त्याच्यामध्ये काही रुमालांमध्ये पानिपत संदर्भातल्या हकीकती आहेत, काही रुमालांमध्ये धार्मिक आपल्या ज्या पोथ्या असतात जुन्या, म्हणजे शिवलीलामृत आहे, लीलाचरित्र आहे, अशा प्रकारच्या पोथ्या आहेत. एका दप्तरामध्ये सभासद बखर आहे. आता सभासद बखरीची आत्तापर्यंत प्रकाशित झाली, त्याचीच ती एक आपण कार्बन कॉपी म्हणू, अशाच प्रकारची आहे, त्यात काही फरक नाही आहे. परंतु ही आम्हाला सापडलेली जी बखर आहे ती त्यातली सगळ्यात नवीन अशी बखर आहे. ती आत्तापर्यंत कुठेही प्रकाशित झालेली नाही. आणि ह्या बखरीचं वैशिष्ट्य असं आहे की या बखरीमध्ये अनेक नवीन गोष्टी आपल्याला कळतात. तर ही बखर तुम्ही म्हणताय सर्वात नवीन आहे, म्हणजे सापडलेली नवीन आहे, पण ती जुनी किती आहे, कधीचा तिचा कालखंड आहे आणि किती पानी ती बखर? आता याच्यामध्ये काय आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटचा जो काळाचा संदर्भ आहे तो चिमाजी अप्पा जे होते, म्हणजे थोरल्या बाजीराव पेशव्यांचे धाकटे बंधू, यांच्या सिद्धीच्या स्वारीनंतरची ही आहे. आता चिमाजी अप्पा वारले 1740ला. त्याच्यानंतर 10-1 वर्षात, म्हणजे 1740 ते 1750 या कालखंडात ती लिहिली गेलेली असावी. कारण काय आहे, त्याच्यामध्ये कुठेही कालनिश्चितीचा कागदावरती म्हणजे अमुक साली लिहून पूर्ण झाली असा उल्लेख नाही आहे. पण साधारणपणे आपण टाईमलाईनवर जर का मॅप केलं, कारण तिथे ती बखरच संपते, शेवटची घटनाच ती त्याच्यामध्ये रेकॉर्ड केलेली आहे. त्यामुळे त्याच्यानंतर ती एक 10 वर्षात लिहिली गेली असावी. कारण त्याच्यानंतर पुढे बराच काळ गेला तर लिहिणाऱ्या माणसाला ते सगळं आठवलं पाहिजे, असाही प्रश्न असतो त्याच्यामध्ये. ती कोणी लिहिली किंवा लेखक कोण आहे त्याच्याविषयी काही? आता काय असतं जनरली आपल्याकडे, जसं आपण बातमी करताना वरती पत्रकाराचं नाव येतं, किंवा पूर्वी जुने धर्मग्रंथ जे आहेत किंवा आपली जी सगळी मोठ्या संतांनी लिहिलेले जे अभंग आहेत त्याच्यामध्ये शेवटी तुका म्हणे, नामा म्हणे, ज्ञानदेव म्हणे असं येतं. तर तसं पूर्वी बखरींमध्ये लिहिण्याची पद्धत असेल. परंतु या बखरीमध्ये असं काही लिहिलेलं नाही आहे. गोष्ट अशी आहे की राघू मुकुंद याची ही किताबत असे, असा त्याच्यामध्ये शेवट उल्लेख आहे. आता याचा अर्थ काय, तर राघू मुकुंद नावाचा जो कोणी मनुष्य होता त्याच्या कलेक्शनमध्ये ही बखर आहे. आता ह्याचं लॉजिक असं असू शकतं की हा राघू मुकुंद कुणाच्या कडे कामाला असेल, म्हणजे दत्ताजी त्रिमल मंत्री यांच्या वंशजांकडे बहुधा तो कामाला असावा असे अभ्यासक म्हणून आम्हाला शंका आहे. तर त्यांच्या वंशजांच्याकडेचे जे कागदपत्र आहेत हे सांभाळणारा कदाचित हा माणूस असेल, त्यांच्या दप्तरामधला हा कारकून असेल, ज्याचं ते कलेक्शन असेल. आणि रेफरन्ससाठी जसं आज आपल्याकडे लायब्ररीजमध्ये पुस्तकांवरती शिक्के मारलेले असतात की लोकांना कळावं की हे या लायब्ररीतलं पुस्तक आहे, तशा प्रकारे त्यांनी आपल्या कलेक्शनमधलं आहे अशी त्याची नोंद केलेली आहे. सर, ही बखर तुम्ही म्हणलात की नेटवरती, इंटरनेटवरती तुम्हाला सापडलेली आहे. तुम्ही त्याचं प्रकाशनही करणार आहात. कधी हे प्रकाशन होणार आहे आणि किती पानांची साधारणतः ही बखर? सांगतो. साधारणपणे ही 83-84 पानांची बखर आहे आणि त्याचं हे मोडी लिपीमध्ये आहे. त्याचं देवनागरी लिपीमध्ये आम्ही लिप्यंतर केलेलं आहे आणि त्याला ज्या लागणाऱ्या संदर्भातल्या नोट्स, टिपा आहेत आणि परिशिष्ट आहेत ही आपण त्याला जोडलेली आहेत. साधारणपणे 150 पानांचं ते पुस्तक आहे आणि आपण 23 तारखेला 23 जूनला त्याचं प्रकाशन करतोय. त्याबरोबरच छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचं साद्यंत वर्णन करणारा एक इंग्रजी ग्रंथ मीच लिहिलेला आहे, त्याचंही प्रकाशन त्याच दिवशी होणार आहे.
आणि हा महत्त्वाचा अशासाठी आहे की छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला यावर्षी 350 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि आपल्या सर्व मराठी जनांच्या दृष्टीने तो अत्यंत आनंदाचा महत्त्वाचा प्रसंग आहे. कारण जगाच्या इतिहासाचा अभ्यास जेव्हा विद्यार्थी म्हणून आपण करतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की छत्रपती शिवरायांपेक्षा मोठा कोणी राजा नाही बरं का. म्हणजे जगाच्या इतिहासात मी अगदी छाती ठोकून सांगतो आणि अत्यंत अभिमानाने मराठी माणूस म्हणून मी हे सांगू शकतो की छत्रपती शिवरायांच्या इतका मोठा आदर्श आणि ग्रेट राजा जगाच्या इतिहासात जगाच्या पाठीवर दुसरा कोणीही झालेला नाही. त्यामुळे त्यांचं चरित्र सांगणं हा नेहमी आनंदाचाच भाग आहे. सर, सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की ही जी बखर तुम्हाला सापडलेली आहे, तुम्ही त्याचा अभ्यास केलेला असेल. शिवाजी महाराज आणि त्यांचा इतिहास यावरती कुठल्या नवीन गोष्टीवरती या बखरीमधनं प्रकाश पडतो किंवा कुठल्या नवीन गोष्टी माहिती समोर येते? आता महत्त्वाची गोष्ट जी रंजक आहे, जी आतापर्यंत कधी कुठं आलेली नाही, ती म्हणजे छत्रपती शिवराय आणि महाराणी सईबाई साहेब यांच्यामधला संवाद. ज्या वेळेला महाराज शहाजीराजे म्हणजे छत्रपती शिवरायांचे वडील यांना औरंगजेबाच्या दरबारामध्ये कैद करण्यात आलं आणि अत्यंत अपमानास्पद वागणूक देण्यात प्रश्न पडला, तर त्यावेळेचा त्यांचा आणि सईबाईंचा संवाद आहे हा अत्यंत इंटरेस्टिंग आहे. दुसरं, छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीची सुरुवात या बखरीमध्ये नोंदवलेली आहे. महाराज जेव्हा म्हणजे संभाजी महाराज जेव्हा रायगडावरती आले तेव्हा रायगडावर काय काय सामान होतं त्याची यादी त्याच्यामध्ये, आणि ती यादी अत्यंत मोठी तपशीलवार आहे. आणि नुसतं त्याच्यामध्ये सामान नाही आहे तर त्या सामानाची क्वांटिटी किती होती हेही त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. असंही यापूर्वी कुठल्या बखरीमध्ये तपशीलवार अशी यादी आलेली नाही आहे. अशा इंटरेस्टिंग गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. धन्यवाद सर. हे होते गुरुप्रसाद कानिटकर. शिवाजी महाराजांची नवीन बखर त्यांनी शोधलेली आहे. या बखरीमधून शिवाजी महाराज यांच्या इतिहासावर तर प्रकाश पडेलच, त्याचबरोबर येत्या काही दिवसांमध्ये ही मोडी लिपीत असलेली ही बखर मराठीमध्ये देखील इतिहासप्रेमींना वाचकांना उपलब्ध होणार आहे. कॅमेरामन सुमित भोसलेचा नितीन पाटणकर, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.